विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYBSc कॉम्प्युटर सायन्स ग्राफ थिअरी सेमिस्टर सेकंड. आजच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल्स ऑन प्रीफिक्स अँड पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स, बायनरी ट्री अँड युलेरियन अँड हॅमिल्टोनियन ग्राफ्स या टॉपिकवर आधारित एक्झाम्पल्स बघतो आहोत. एक्झाम्पल नंबर 1 असं आहे, द व्हॅल्यू ऑफ प्रीफिक्स पोस्टफिक्स एक्सप्रेशन्स हा टॉपिक आहे. पहिला जो टाईप आहे तो प्रीफिक्स एक्सप्रेशनचा आहे. याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ओके, तर स्टार डिवायडेड बाय 93 प्लस स्टार 24 मायनस 76 या एक्सप्रेशनची आम्हाला व्हॅल्यू काढायची. ज्यार्थी यामध्ये हे जे सिम्बॉल्स आहेत हे सुरुवातीला आहेत अंकांच्या, म्हणजे हे प्रीफिक्स एक्सप्रेशनचं उदाहरण झालं. हे सिम्बॉल्स जर अंकांच्या नंतर असतील तर त्याला आपण पोस्टफिक्स एक्सप्रेशन असं म्हणत असतो. ओके, मग हे पहिलं उदाहरण आहे प्रीफिक्सचं. तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची. सोल्युशन कसं लिहिणार? द गिव्हन एक्सप्रेशन इज प्रीफिक्स एक्सप्रेशन. आता मित्रांनो, आपण याला सोडवायला सुरुवात केली. सोडवायला सुरुवात करत असताना आपण या इथून सुरुवात केलेली. हा स्टार तसाच, डिवायडेड 93 हे तसंच, प्लस स्टार हा 24 सुद्धा मी जसा तसा ठेवला. लेफ्ट पासून सुरुवात करायची आम्हाला, म्हणजे इथून एंड पासून. तर हे सिम्बॉल आहे मायनस, याचा अर्थ 7 आणि 6 यांची वजाबाकी करून या इथं लिहायची. तोपर्यंत हे सारं एक्सप्रेशन तसंच ठेवलंय. ही वजाबाकी करून इथं लिहिली, म्हणजे हा 24 आणि ही वजाबाकी 1, दॅट इज 241. इथून यायचं आहे आम्हाला लेफ्ट पासून. मग आता हे तसंच राहील सगळं. बघा बरं का, तुम्हाला हा गुणाकार म्हणतोय तो. हा गुणाकार कोणाचा घ्यायचा? या दोघांचा. बेचोकाट हा 1 जसा तसा. ओके, हा गुणाकार केला. हे सिम्बॉल, त्यानंतर लगेच या 2 संख्या आहेत यांचा गुणाकार, तेव्हा ही संख्या तशीच राहणार. मग पुढे प्लस, याचा अर्थ या 2 संख्यांची तुम्हाला ॲडिशन करायची. ओके, मग हे तसंच, हे तसंच, 93 तसाच. आता तुम्ही यांची ॲडिशन करताय. 8 + 1 9, म्हणून हा 93, त्यानंतर ही ॲडिशन लिहिली. आता पुढं काय करायचं तुम्हाला? पुढं हे सिम्बॉल आहे, हे डिव्हिजनचं सिम्बॉल आहे, म्हणजे याचा अर्थ या दोघांची डिव्हिजन घ्यायची. 9ला 3 डिवाइड केलं, 3चा भाग जातो. याचा अर्थ हा 3 तुम्ही इथं लिहिणार, हा 9 जसाच्या तसा लिहिणार. फायनली उरलं तुमच्याजवळ स्टार सिम्बॉल. स्टार याचा अर्थ या दोघांचा गुणाकार. 3 9 27 27. मग याचा अर्थ काय झाला? द व्हॅल्यू ऑफ स्टार डिव्हिजन 93 प्लस स्टार 24 मायनस 76 या एक्सप्रेशनची व्हॅल्यू झाली 27. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 723 स्टार -4 रेज टू 93 डिव्हिजन प्लस. आता यामध्ये तुम्ही बघताय अंकानंतर सिम्बॉल आलेले आहेत. याचा अर्थ हे पोस्टफिक्स एक्सप्रेशन झालं. जेव्हा जेव्हा सिम्बॉल अंकाच्या नंतर असतात ते पोस्टफिक्स एक्सप्रेशन. पण आम्हाला याची व्हॅल्यू काढताना इकडनं सुरुवात करायची. ओके, बघा बरं का,
द गिवन एक्सप्रेशन इज पोस्टफिक्स एक्सप्रेशन. आता याची व्हॅल्यू काढत असताना आपण काय करणार, राईट हँड पासून सुरुवात करणार, इकडनं आणि इकडे जाणार. ओके, मग आता बघ बर का, हे गिवन एक्सप्रेशन मी इथं लिहून टाकलं. मग हा 7 मला तसंच ठेवायचा, कारण सिम्बॉल इथं आहे. ज्या अर्थी इथं सिम्बॉल आहे म्हणजे या दोघांचाच फक्त गुणाकार घेऊ शकता तुम्ही. सो 7, त्यानंतर हा गुणाकार झाला 6, पुढे जसंच्या तसं सगळं लिहा. मग ही सबट्रॅक्शन आहे, या दोघांची तुम्हाला सबट्रॅक्शन करायची. 7 मधून 6 गेले, खाली उरला 1. पुढचं जसं तसं ठेवायचंय. हे सबट्रॅक्शन यांची झाल्यामुळे इथं 1 झाला, तर पुढे हे उरलं 4 रेज टू, हे सगळं जसं तसं लिहायचं. आता इथं काय म्हणतोय तो, रेज टू, म्हणजे हा पॉवर आहे. या दोघांमध्ये त्याचा यूज करायचा आहे. 1 रेज टू 4 असा त्याचा अर्थ होणार. आणि 1 रेज टू 4 एकाचा 4 घात एकच असतो, म्हणून या इथं मी लिहिला 1. आता पुढचं मला जसं तसं लिहायचंय, म्हणून मी काय करणार, हा 93, हे डिव्हिजनचं सिम्बॉल, हे प्लस तसंच लिहिणार. आता हे सिम्बॉल आहे डिव्हिजनचं, याचा अर्थ काय होतो, 9ला 3 डिवाइड करा. 9ला जर 3 डिवाइड केलं तर 3चा भाग जातो. हा 1 तर तसाच राहील, हा भागाकार येणार 3, पुढं साईन राहील प्लस, जसंच्या तसं. मग आता काय झालं, 1 आणि 3 यांची ॲडिशन करा, हे फायनल राहिले. मग 1 + 3 दॅट इज 4. सो द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन, जे तुम्हाला एक्सप्रेशन दिले 723 स्टार -4 रेज टू 93 डिव्हिजन स्टार, याची व्हॅल्यू किती झाली, 4. ओके, एक्झाम्पल 3 बघा. 32 स्टार 2 रेज टू 53 -84 डिव्हिजन स्टार अँड मायनस. ह्या एक्सप्रेशनमध्ये अंकानंतर सिम्बॉल आलेत, याचा अर्थ हे पोस्टफिक्स एक्सप्रेशन आहे. मग आपण सोल्युशनमध्ये तसं लिहिलंय, द गिवन एक्सप्रेशन इज पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ओके, आता बघा बरं का, इथून आपण सुरुवात करणार. 3 × 2 असं घ्यावं लागेल, कारण त्यानंतर आहे स्टार. 3 × 2 किती होणार, 6. पुढची संख्या जशी तशी लिहायची, सिम्बॉल सगळे जशी तशी लिहायची. इथे येणार 2, हे पुढचं जसं तसं राहील. आता इथं काय म्हणतो तो, रेज टू, याचा अर्थ काय, 6 रेज टू 2 म्हणजे 36. पुढची संख्या, हे सगळं जसं तसं लिहिलं. त्यानंतर आहे मायनस, याचा अर्थ या दोघांची सबट्रॅक्शन करायची. 36 तसाच राहील, या दोघांची सबट्रॅक्शन येणार 2. मग पुढची संख्या 84, हे तसंच राहणार. ओके, आता स्टार आहे, याचा अर्थ काय झाला, या दोघांचा गुणाकार, तोपर्यंत 36 तसाच, या दोघांचा गुणाकार 4. आता हे गुणाकार झाल्यामुळे स्टार गेलंय, डायरेक्ट मायनस येईल. आता मायनस साईन आहे, म्हणजे 6 आणि 4 यांची सबट्रॅक्शन करायची, तोपर्यंत 3 तसाच, 3 तसाच. 64 म्हणजे 6 मधून 4 गेले, खाली उरले 2. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ दिस पोस्टफिक्स एक्सप्रेशन इज 32. मग द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन, हे गिवन एक्सप्रेशन आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण लिहिली 32. क्वेश्चन नंबर 4 बघूया. बायनरी ट्री, ऑर्डर्ड रूटेड ट्री या टाईपचे एक्झाम्पल आहे. व्हॉट इज द ऑर्डर्ड रूटेड ट्री दॅट रिप्रेझेंट द एक्सप्रेशन. हे तुला एक्सप्रेशन दिले, x + y रेज टू 2 प्लस x - y डिवायडेड बाय 3. ह्या एक्सप्रेशनचा तुला ऑर्डर्ड रूटेड ट्री काढायचा आहे. ओके, मग आपण तसं सोल्युशनमध्ये लिहिलं, द ऑर्डर्ड रूटेड ट्री दॅट रिप्रेझेंट द इक्वेशन.
हे तुला गिवन एक्सप्रेशन आहे. आता नीट बघ, इथून आपण सुरुवात करणार आहोत. एक्स प्लस वाय ही आपली पहिली स्टेप असेल. म्हणजे याचा अर्थ आपण इथे लिहिणार एक्स, इथे लिहिणार वाय आणि या दोघांच्या ॲडिशनसाठी इथं सिम्बॉल देणार प्लस. ओके, आता हेच पुढे जाणार. तो म्हणतो रेस टू 2 म्हणजे एक्स प्लस वाय ही ॲडिशन रेस टू 2 आहे. म्हणून या इथं तू रेस 2चं सिम्बॉल देशील आणि इथं देशील 2. ओके, ऑर्डर रूटेड ट्री असाच करतात. आता हा झाला एक पार्ट. हे जे प्लस आहे ते मध्ये येणार. आता दुसरा पार्ट हा आहे बघ. परत याला बेस एक्स -4 याचा अर्थ काय, इथं एक्स ली, इथं 4 ली आणि या दोघांचे वजाबाकीचं सिम्बॉल इथं दे. ओके, मग पुढं डिवायडेड बाय 3 म्हणजे ही वजाबाकी पुढं आपण डिवायडेडचं चिन्ह देणार आणि हा 3 लिहिणार. ओके, आता हे दोन ब्रँचेस आपण प्लस साईनने जोडणार आहोत. म्हणून प्लस नाही, याला जोडलं, याला जोडलं. दिस इज ऑर्डर्ड रूटेड ट्री ऑफ गिवन एक्सप्रेशन. ओके, आता एक्झाम्पल नंबर 5 बघा. कॅन यू ड्रॉ ए बायनरी ट्री ऑन 17 व्हर्टायसेस अँड हाईट 3 असा एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. मग आता आपण काय करणार, सोल्युशन बघा. हा जो बायनरी ट्री आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि हाईट यांचं काय रिलेशन असतं ते समजून घेतल्याशिवाय आम्हाला 3 हाईटचा आणि 17 व्हर्टायसेसचा बायनरी ट्री काढता येईल का याचं उत्तर मिळणार आहे. म्हणून आपण लिहिलं, वी नो दॅट ए बायनरी ट्री विथ हाईट 3 कंटेन्स 3 हाईट असणाऱ्या बायनरी ट्रीमध्ये किती व्हर्टायसेस असतात किंवा घ्यायच्या त्यासाठी नियम आहे काय, ॲट मोस्ट. आता 2चा 0 पासून घात घ्यायचा तर जितकी हाईट आहे तिथपर्यंत घातची ॲडिशन करायची. ओके, म्हणजे 2⁻0 प्लस 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस 2⁻3. हाईट किती आहे 3 म्हणजे इथं थांबायचं. 2⁻0 म्हणजे 1, 2⁻1 म्हणजे 2, 2⁻2 म्हणजे 4 आणि 2⁻3 म्हणजे 8. ही ॲडिशन येते 15. याचा अर्थ कळला का. जर तुम्हाला हाईट 3 हवी असेल तर त्या ग्राफमध्ये म्हणजे त्या बायनरी ट्रीमध्ये 15 व्हर्टायसेस ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त लागतील. ओके, पण आपल्याला 17 व्हर्टायसेस दिलं. हाईट 3 फिक्स आहे पण व्हर्टायसेस 17 घेता येणार नाही. म्हणजे मॅक्सिमम आपण किती व्हर्टायसेस घेऊ शकतो, 15 व्हर्टायसेस. मग आपण उत्तर काय लिहिणार, वी कॅनॉट ड्रॉ ए बायनरी ट्री ऑन 17 व्हर्टायसेस अँड हाईट 3. ओके, एक्झाम्पल 6 बघ. आता आपण युलेरियन ग्राफ किंवा हॅमिल्टोनियन ग्राफ याच्या बाबतीत एक्झाम्पल्स बघतो. शो दॅट द गिवन ग्राफ इज नॉट हॅमिल्टोनियन. आता हा जो ग्राफ दिलाय हा ग्राफ हॅमिल्टोनियन नाही हे सिद्ध करायचं. मग सर्वप्रथम आम्हाला हे माहीत पाहिजे की हॅमिल्टोनियन ग्राफ म्हणजे नेमकं काय. फॉर हॅमिल्टोनियन ग्राफ द ग्राफ G-S has at most number of S components. काय अर्थ आहे याचा, G-S म्हणजे तुम्ही व्हर्टायसेस काढून घेतल्यानंतर 1 म्हणा 2 म्हणा व्हर्टायसेस काढल्यानंतर जो ग्राफ शिल्लक राहतो हा असतो G-S. म्हणजे याचा अर्थ याचे कॉम्पोनंट्स म्हणजे याचे घटक
ची संख्या ॲटमोस्ट जास्तीत जास्त या किती व्हर्टायसेस तुम्ही काढल्या त्या संख्ये इतकी असली पाहिजे. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त ती संख्या एवढी असली पाहिजे कॉम्पोनंटची. बघा, हा आपला ग्राफ. ओके, गिवन ग्राफ हा आहे. आता यामधनं जर आपण दोन व्हर्टायसेस काढल्या, एक ए आणि दुसरी ई, या दोन व्हर्टायसेस काढल्या तर काय घडतं ते बघा. या ग्राफमधून ह्या दोन व्हर्टायसेस काढले की या दोन एजेस कट होणार, शिल्लकच राहणार नाही. ही एज कट होणार. शिवाय इथून ई जर व्हर्टायसेस कट केली तर ही भुजा कट होणार, ही भुजा कट होणार, ही पण कट होणार. मग शिल्लक काय राहणार? इथं राहणार फक्त बी, मध्ये राहणार सी, इथं राहणार टी. म्हणजे हा ग्राफ एक ग्राफ होता जी ची कॉम्पोनंटची संख्या आहे एक. पण या दोन एजेस तुम्ही काढल्यानंतर हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, म्हणजे तीन भाग, तीन कॉम्पोनंट तयार झाले. म्हणजे जी मायनस एस मध्ये कॉम्पोनंट आता किती झाले? 1 2 3. तुम्ही व्हर्टायसेस किती काढल्या? 1 2. ओके, दोन व्हर्टायसेस तुम्ही काढल्या. आता हे बघा आपण कसं लिहितो. इफ वी रिमूव्ह व्हर्टायसेस ए and E from the given graph, we get three components as below. एक हा B, दुसरा हा C आणि तिसरा हा D. म्हणजे 1 2 3 कॉम्पोनंट वेगवेगळे झालेत. ओके, मग आता कसं लिहिणार तू? दॅट इज G मायनस एस. हा जो ग्राफ उरला व्हर्टायसेस कट करून ओरिजिनल ग्राफ मधून एस हा संच व्हर्टायसेसचा आपण कट केला हॅज मोर दॅन नंबर ऑफ एस कॉम्पोनंट. एस म्हणजे हा संच आहे ज्या तुम्ही व्हर्टायसेस काढल्या त्यांचा. किती व्हर्टायसेस काढले तुम्ही? 1 2. म्हणजे या एस मधून किती घटक आहेत? 2 घटक आहे. मग जी मायनस एस चे घटक 2 पेक्षा जास्त असता कामा नये. पण जेव्हा तुम्ही जी मायनस एस चे घटक मोजता तेव्हा 1 2 3 घटक तयार होतात. याच्यापेक्षा जास्त नको, म्हणजे 2 पेक्षा जास्त नको, हे तर जास्त आहेत. मग आपण लिहिणार देअरफॉर द गिवन ग्राफ इज नॉट हॅमिल्टोनियन. ओके मित्रांनो, यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो युलेरियन ग्राफवर आहे. मग आम्हाला युलेरियन ग्राफ म्हणजे काय माहित पाहिजे. फॉर युलेरियन ग्राफ, इफ ग्राफ G is connected graph and degree of each vertex is even, then the graph is called युलेरियन ग्राफ. म्हणजे ग्राफ कनेक्टेड असला पाहिजे. म्हणजे ज्या ग्राफमध्ये सर्व भुजा एकमेकाला कनेक्ट आहेत. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री ही किती असली पाहिजे? इवन, म्हणजे समसंख्या असली पाहिजे. असा ग्राफ हा युलेरियन ग्राफ असतो. ओके, तर आजचा एक्झाम्पल 7, लास्ट जो एक्झाम्पल आपण घेतलाय तो एक्झाम्पल ऑफ ग्राफ विच इज युलेरियन बट नॉट हॅमिल्टोनियन. ग्राफ तर युलेरियन आहे पण हॅमिल्टोनियन नाही, असा एक ग्राफ तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. बघा बरं का, सोल्युशनमध्ये आपण असं लिहिलं, कन्सिडर द फॉलोइंग ग्राफ. त्यासाठी आपण एक ग्राफ असा काढलाय. किती व्हर्टायसेस आहेत? 1 2 3 4 5. ह्या 5 व्हर्टायसेसचा हा जो ग्राफ आहे, प्रत्येक व्हर्टायसेस एकमेकाला कनेक्ट आहे. कोणतीही व्हर्टायसेस वेगळी पडलेली नाही. इन अबोव ग्राफ डिग्री ऑफ ईच व्हर्टेक्स इज इवन. बघा हा जो ग्राफ आहे ह्यातल्या प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री बघा बरं.
हा ए व्हर्टेक्स आहे. डिग्री म्हणजे काय, या ए व्हर्टेक्सला किती भुजा येऊन भेटल्या, 2 भुजा येऊन भेटल्या, याचा अर्थ याची डिग्री झाली 2. मग बी ला किती आल्या, 2, मग बी ची पण डिग्री 2. सी ला किती आलेल्या आहेत भुजा, 1 2 3 4, म्हणजे डिग्री झाली 4, म्हणजे इवन संख्या आहे. डी किती डिग्री, 1 2. ई किती डिग्री, 1 2. म्हणजे या सगळ्या व्हर्टायसेसचा विचार करा, प्रत्येकाची डिग्री इवन आहे. 2 आणि 4 म्हणजे इवन संख्या आहे, म्हणून हा ग्राफ युलेरियन ग्राफ आहे. मग तुम्ही तसं लिहिलं, इन अबोव ग्राफ डिग्री ऑफ ईच व्हर्टेक्स इज इवन, देअरफॉर द ग्राफ जी इज युलेरियन ग्राफ. म्हणजे आता तुम्हाला त्याने सांगितलं होतं ग्राफ युलेरियन आहे पण हॅमिल्टोनियन नाही. मग आपण युलेरियनचा तर विषय लावला की हा ग्राफ युलेरियन आहे. आता हॅमिल्टोनियन आहे की नाही याच्या बाबतीत बघूया. आता सध्या तुम्ही बघताय यामध्ये कॉम्पोनंट किती आहेत, एकच आहे. म्हणजे अख्खा एक अखंड ग्राफ आहे, म्हणजे एकच कॉम्पोनंट आहे. ओके. आता जर यातनं तुम्ही एकमेव ही सी व्हर्टेक्स काढून घेतली तर हा ग्राफ काय होईल माहिती का, ही भुजा जाईल, ही भुजा जाईल, ही भुजा जाईल, ही भुजा जाईल, एवढ्या 4 एजेस कट होतील याच्यामुळं. म्हणजे हा भाग आणि हा भाग 2 वेगवेगळे भाग होतील, ते एकमेकाशी जोडलेले राहणार नाही. म्हणजे याची कॉम्पोनंटची संख्या, हे काढल्यानंतरच्या घटकांची संख्या 2 होणार. हा एक, हा एक. म्हणजे जी मायनस एस या ग्राफची कॉम्पोनंटची संख्या किती होणार, 2. हा एक ग्राफ, हा एक ग्राफ. आता तुम्ही जी व्हर्टेक्स काढली त्याची संख्या किती, एकच. म्हणजे याचा अर्थ या संख्येपेक्षा या घटकांची संख्या जास्त येते, जी मायनस एस ची संख्या जास्त येते. आणि तो हॅमिल्टोनियन ग्राफ असण्यासाठी हे तर शक्य नाही, म्हणून आपण काय लिहिलं, नाउ इफ वी रिमूव्ह व्हर्टेक्स सी, एक व्हर्टेक्स तुम्ही जर रिमूव्ह करताय म्हणजे रिमूव्ह केलेल्या व्हर्टायसेसची संख्या किती आहे, एकच आहे. म्हणून नंबर ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ एस किती झालं, 1. ओके. आता तुम्ही जर जी मायनस एस म्हणजे ती जी व्हर्टेक्स तुम्ही कट केली तर या ग्राफचे कॉम्पोनंट किती होतात, 2. मग अशी पाहिलं आपण, एक इकडं ए बी, दुसरं इथं डी ई, 2 सेपरेट कॉम्पोनंट म्हणजे 2 कॉम्पोनंट. म्हणजे जी मायनस एस हॅज मोर कॉम्पोनंट्स दॅन एस, देअरफॉर द ग्राफ इज नॉट हॅमिल्टोनियन. हॅमिल्टोनियन ग्राफ असण्यासाठी जी मायनस एस या ग्राफच्या कॉम्पोनंटची संख्या जास्तीत जास्त रिमूव्ह केलेल्या व्हर्टायसेसच्या संख्ये इतकी असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, द ग्राफ जी इज युलेरियन बट नॉट हॅमिल्टोनियन. तर मित्रांनो, आजचे लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.